हरि ओम. लाओत्सेचा तहोबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. यास्तव. या ओवीच्या सुरुवातीला मागील ओवीचा आधार घेऊन त्यापुढे हे बाह्योपचार आहेत आणि ते अपुरे आहेत. त्यामुळे लोकांना इतर कशाचा तरी शाश्वत आधार हवा असे सांगून झाल्यावर लाओत्से आता येथून पुढे यावर 4 उपाय सुचवत आहे. मागील ओवीत काय करू नये हे सांगितल्यावर त्यासाठी नक्की काय करावे यासाठी पूर्ण शाश्वत मूलभूत असा उपाय तो सुचवत आहे. त्यासाठी लाओत्सेने त्याआधी येथे यास्तव देअरफॉर असा शब्द वापरलेला नाही. मी तो गृहीत धरला आहे. यात लाओत्सेला दुरुस्त करायचा हेतू नाही आणि माझी तेवढी लायकीही नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. हे मी येथे नोंद करत आहे. परंतु एक गोष्ट सत्य आहे की नकारात्मक गोष्ट सांगून पुरे होत नाही. त्यानंतर त्याचा उपयोग व्हावा यासाठी सकारात्मक गोष्टही सांगावी लागते. तसेच नुसती सकारात्मक गोष्टही सांगून पुरे होत नाही. त्यानंतर त्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी नकारात्मक गोष्टही सांगावी लागते. मुले खेळत असतात किंवा दूरदर्शन पाहत असतात. परीक्षा जवळ आलेली असते. अशा वेळी त्यांना आता खेळ पुरे झाला, दूरदर्शन पाहणे पुरे झाले एवढे सांगून पुरे होत नाही. नाहीतर मुले खेळ थांबवतात, दूरदर्शन बंद करतात आणि संगीत ऐकायला लागतात किंवा गप्पा सुरू करतात, नाहीतर झोपतात. यास्तव त्यांना त्यानंतर अभ्यासाला उद्युक्त करावे लागते. मला प्रत्यक्ष अनुभव आहे, तो नावे न सांगता लिहितो. एका सहकार्याला मी सांगत होतो की अमुक गृहस्थांना भेटून ये, आणि त्याच वेळी मला फोन आला. मी फोन घेत असताना पुढचे काहीही न ऐकता किंवा न विचारता किंवा तेथे न थांबता तो सहकारी सरळ तेथून निघून गेला आणि त्या गृहस्थांना भेटला. तेथे गेल्यावर काय करायचे ते त्याला माहीतच नव्हते. हे असे होते. गोष्ट दोन्हीकडून नीट वदवून घ्यावी लागते, तरच ती व्यवस्थित पार पडते. न्यायालयात खरे सांगेन एवढीच शपथ घेऊन भागत नाही. खोटे सांगणार नाही अशीही त्याविरोधी शपथ घ्यावी लागते. एवढ्यानेही पुरे होत नाही. साक्षीदार काय करील याचा भरोसा नसल्यामुळे त्याला गीतेवर हात ठेवून देवा शपथ असा शब्द उच्चारावा लागतो. सत्य वदवण्यासाठी त्याच्या भावनेला हात घातला जातो. इतके करूनही निगरगट्ट भेटतातच. भर न्यायालयात सत्य सांगत असल्याचा बेमालूम अभिनय करत बिनधास्त खोटी असत्य साक्ष देऊन मोकळे होतात. येथे लाओत्सेने यावर 4 उपायांपैकी 2 सकारात्मक आणि 2 नकारात्मक उपाय सांगितले आहेत. यातही बारकावा असा आहे की सकारात्मक उपाय सांगताना अगोदरच असलेल्या गोष्टी तो आठवायला प्रगट करायला सांगत आहे. तसेच नकारात्मक गोष्टी सांगताना माणसाने भोग लालसेने निर्माण केलेल्या गोष्टी तो नष्ट करायला सांगत आहे. स्वला प्रगट करा. लाओत्सेने 1. शहाणपण विसरा, ज्ञान दूर करा. 2. मानवतेला तिलांजली द्या, न्यायाला फाटा द्या. 3. चलाखी करू नका, उपयोग विसरा. अशा 3 गोष्टी करण्यासाठी जे 4 उपाय सांगितले आहेत त्यातील पहिला उपाय सकारात्मक आहे. लाओत्से सांगत आहे की स्वला प्रगट करा, स्वला जाणा, स्वचे अस्तित्वाची दखल घ्या. स्व म्हणजे आपण स्वतःच आहोत. आपण सतत नेहमी अव्याहत प्रगटावस्थेतच आहोत. तरीही आपल्याला स्वला जाणायचे आहे, स्वला प्रगट करायचे आहे. याची 2 कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेत हे विसरायला झाले आहे की आपण स्व, तो आत्मा, त्या परमात्म्याचा अंश आहोत. आपण देहासक्तीमुळे स्वतःला देह समजत आहोत. यामुळे आपण स्वतःचीच ओळख विसरलो आहोत. स्वतःबद्दल देह हा मिथ्या ज्ञानामधून आत्मा हे सत्य ज्ञान जागे करा. देहभाव जोपासला जात असल्यामुळे आपला आत्मभाव त्याखाली दबला जातो. यामुळे सतत आपण देहाचीच काळजी करत असतो, देहासाठी झिजत असतो. त्यामागे असलेल्या आत्म्याला विसरायला होते.
यामधून आत्मभाव प्रगट करण्याचे त्याचे दुसरे कारण उदयाला येते. दुसरे कारण म्हणजे देहभाव जोपासला गेल्यामुळे आपण देह आणि इंद्रिये यांच्या भोग प्रवृत्तीत रुतलेले आहोत. यामुळे आत्मभाव न जाणता, नियती न जाणता, नैसर्गिक आचरण न करता आपण केवळ देहाला बरे वाटेल असेच वागत आहोत. यामुळे गतसंचिताचे ओझे कमी होण्याऐवजी ते सतत वाढतच जात आहे, त्यात भर होत आहे. उपभोग घेण्यासाठी हे संचित आत्म्यासभोवती लपेटलेले राहते. त्यात कधीही घट होत नाहीच, तर ते अव्याहत वाढतच असते. यामुळे या संचित भोगांमध्ये स्व, आत्मा ही आपली सत्य ओळख झाकोळली जाते. यास्तव अशा या दोन कारणांमुळे आपल्याला आता स्वला प्रगट करण्याची वेळ आली आहे. असूनी खास मालक घरचा, त्याचीच ओळख करून घ्यायची वेळ आली आहे. तो आणि तोच एकमेव असूनही अन्य गोष्टी दूर करून त्याला पुढे आणायची वेळ आली आहे. तो नेहमी प्रगट असूनही त्याला प्रगट करायची वेळ आली आहे. सूर्याला शोधायला दिवटीची मदत घ्यावी लागत आहे. आग शोधायला धुराची मदत घ्यावी लागत आहे. प्रकाश शोधायला काळोखाची मदत घ्यावी लागत आहे. स्वला, स्वतःला, देहात वसलेल्या आत्मांशाला प्रगट करायला देहाचीच मदत घ्यावी लागणार आहे. त्या देहाला, त्याच्या भोगापवर्गतेला, त्याच्या भौतिक चाळ्यांना आळा घालावा लागणार आहे. तेव्हाच तो स्व, आत्मा प्रगट होण्याची शक्यता आहे. जमिनीत गाडली गेलेली मूर्ती वर काढायला मातीचा ढीग बाजूला करावा लागतो. याचप्रमाणे संचितात अप्रगट झालेला स्व, आत्मा जाणण्यासाठी, त्याला प्रगट करण्यासाठी ते उपभोगांचे ढीग दूर करावे लागणार आहेत. हरि ओम.